गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. स्त्री शिक्षणासाठी व समानता आणि सत्यासाठी ज्यांनी देह जिजवला ते थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. प्रथमतः मी त्यांना अभिवादन करते. या थोर समाज सुधारकांबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, या महामानवांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल रोजी झाला तर मृत्यू 28 नोव्हेंबर रोजी झाला. महात्मा ज्योतिराव फुले हे 13 वर्षांचे होते तर सावित्रीबाई ह्या 8 वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांचा त्या काळी बालविवाह झाला. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी रोजी झाला. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी पुण्यातील बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. त्यांनी शाळा जेव्हा सुरू केली तेव्हा लोक सावित्रीबाईंना दगड, गोटे फेकून मारत असत, पण सावित्रीबाईंनी कधीही माघार घेतली नाही. त्या त्यांच्या कार्यास पुढे चालत राहिल्या. शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी ग्रंथ लिहिला व सत्यशोधक समाजाची देखील त्यांनी स्थापना केली. महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले, पण त्यांच्या या महान कार्य बघून मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. या महाराष्ट्राला 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभल्यामुळे या महाराष्ट्राला फुले, आंबेडकर, शाहू यांचा महाराष्ट्र म्हणतात. पुन्हा एकदा मी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करते आणि थांबते. जय हिंद.